तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नेहमीच मी तुमच्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि या योजनेबद्दल माहिती देणारे आणि टेक्निकल माहिती पुरवणारे जे आहे ते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. हा व्हिडिओ सुद्धा त्याबद्दलच आहे, कारण काही दिवसाआधी मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता. कारण तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या भरपूर कमेंट होत्या की आम्हाला अर्ज चेक करता येत नाही, तो अर्ज कसा चेक करायचा, आणि आयडी पासवर्ड बद्दल सुद्धा वगैरे तुम्हाला मी माहिती दिली होती. पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुम्हाला लाडक्या बहिणींचे अर्ज अप्रूव्ह आहे का, तक्रारचं ऑप्शन कुठे आहे आणि फॉर्मचं स्टेटस काय आहे, हे सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी प्रयत्न सुद्धा केले आपलं फॉर्म चेक करण्याचे. त्यापैकी काही बहिणींचा फॉर्म त्यांनी चेक केला असेल, सर्व स्टेटस वगैरे अप्रूव्ह किंवा पेमेंटची स्थिती पाहिली असेल. पण भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या की आयडी लॉग इन होत नाही, वेबसाईट ओपन होत नाही, किंवा आयडी लॉग इन होत नाही, किंवा आम्ही आमचा पासवर्ड विसरलेलो आहे. म्हणजे वेबसाईटवर एरर येत आहे, त्यांना त्यांचा आयडी पासवर्ड टाकून फॉर्म चेक करता आला नाही, स्टेटस किंवा पेमेंट पाहता आलं नाही. आणि याबद्दल बघा, आणखी एक ऑप्शन त्या ठिकाणी वेबसाईटवर दिलेलं आहे, आयडी पासवर्ड रिसेट करण्याचं. आयडी पासवर्ड रिसेट करण्याचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. पण आयडी पासवर्डचा इश्यू या ठिकाणी भरपूर बहिणींना झालेला आहे. भरपूर बहिणी कन्फ्यूज आहे आयडी पासवर्डला घेऊन. आयडी पासवर्ड नेमका काय टाकायचा, कोणाचा टाकायचा, सर्वात आधी हे समजून घ्या. आयडी पासवर्ड म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा, आता आपण जेव्हा लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट ओपन करतो, त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अर्जदार लॉग इनचा ऑप्शन मिळून येते अशा प्रकारे. आणि जो काही आयडी आणि पासवर्ड टाकण्याचा जो काही पेज आहे तो या ठिकाणी ओपन होतो. आता बघा, या ठिकाणी दिलेला आहे तुमचा आयडी टाका. म्हणजे आयडी म्हणजे काय, तर आपला मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर कोणाचा, तर ही आयडी ज्या व्यक्तीने बनवली, सर्वात पहिला फॉर्म ज्या व्यक्तीने भरला असेल या आयडी वरून, आयडी त्याच व्यक्तीकडे असते. तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्ही लाभार्थी असेल, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी चालणार नाही. तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी चालणार नाही. ज्या व्यक्तीने ही आयडी आणि पासवर्ड तयार केला, सर्वात आधी वेबसाईटवर फॉर्म भरले, आयडी पासवर्ड तयार केला, स्वतःचा फॉर्म भरला, त्यानंतर बाकी सर्व बहिणींचा फॉर्म भरला असेल, तर जे काही त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली होती, जे काही नोंदणी केली, नोंदणी करताना जो काही त्यांनी फॉर्म भरला. बघा, आता तुम्ही म्हणाल नोंदणी वेगळं आणि अर्ज भरणे वेगळं. जेव्हा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले, तेव्हा सर्वात आधी नोंदणी करण्याची गरज होती. आपण नोंदणी केली, त्यानंतर फॉर्म भरला. नोंदणी वेगळी केली, फॉर्म वेगळा भरला. म्हणजे नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला, तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी आयडीच्या ठिकाणी टाकायचा होता. बरोबर, आयडीच्या ठिकाणी टाकायचा होता. आणि नोंदणी करताना जो आहे तो आपण पासवर्ड सुद्धा तेव्हाच क्रिएट केला होता. तर तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा होता. तर भरपूर बहिणींना काय वाटते की आमचा मोबाईल नंबर आम्ही टाकून पाहतो, पण तुमचा मोबाईल नंबर घेतला जाणार नाही. तुम्ही जर स्वतः फॉर्म भरला असेल, स्वतः आयडी पासवर्ड क्रिएट केला असेल, स्वतः रजिस्ट्रेशन केलं असेल, तर तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल किंवा असायला पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर घेतला जाईल. पण ज्या लाभार्थी बहिणी आहे, बाकी कोणत्याही लाभार्थी बहिणी असो, त्यांनी जर स्वतः फॉर्म भरला नसेल, तर मग त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आयडीच्या ठिकाणी घेतला जाणार नाही आणि त्यांचा पासवर्ड सुद्धा, म्हणजे त्यांच्याकडे पासवर्ड असणारच नाही. सोबतच नारी शक्ती दूत ॲपवरून ज्या बहिणींनी अर्ज भरले, त्यांच्यासाठी म्हणजे वाईटच बातमी, आधीपासूनच वाईट बातमी आहे. कारण त्यांना त्यांचा अर्ज चेकच करता येत नाही किंवा कुठे स्टेटस पाहता येत नाही. त्या बहिणींसाठी अर्ज चेक करण्याचे आणि सर्व प्रकारचे दरवाजे, पेमेंटचे स्टेटस पाहण्याचे, अर्ज अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे, कोणत्या कारणामुळे पैसे येत नाही, नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला असेल तर काहीच चेक करता येत नाही. तर बघा, आता आयडी आपण या ठिकाणी टाकली, पासवर्ड या ठिकाणी टाकला. आता तुम्हाला समजलं असेल आयडी पासवर्ड म्हणजे नेमकं काय आहे. तुम्ही स्वतः अर्ज भरला असेल तर तुमच्याकडे आयडी पासवर्ड असायलाच पाहिजे. बरोबर. आता आयडी पासवर्ड विसरले आहे, तर रिसेटचं सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे, त्याबद्दल सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण आयडी पासवर्ड कोणाकडे मिळतो हे सुद्धा जाणून घ्या. आयडी पासवर्ड कोणाकडे तुम्हाला मिळू शकतो, तुम्ही फॉर्म कुठे भरला, तुम्ही फॉर्म कोणाकडे भरला, आयडी पासवर्ड त्यांच्याकडे असतो, तुमच्याकडे नाही. तुमचा फक्त मोबाईल नंबर तुमच्या अर्जाला लिंक आहे, आयडी पासवर्डला तो मोबाईल नंबर लिंक नसतो. तुम्ही आधार केंद्रावर, सेतू केंद्रावर फॉर्म भरला असेल, किंवा अंगणवाडी ताई यांच्याकडे फॉर्म भरला असेल, किंवा कोणत्या ठिकाणी भरपूर ठिकाणी कॅम्प सुद्धा अरेंज करण्यात आलेले होते, त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल, किंवा तुम्ही शेजारी कोणत्या तरी व्यक्तीकडून, तुमच्या नातेवाईकाकडून, मित्राकडून फॉर्म भरला असेल, तर आयडी पासवर्ड त्यांच्याकडे असेल. मग त्या व्यक्तींनी एका आयडी वरून 100 फॉर्म भरले, 200 फॉर्म भरले, किंवा मग 1000 फॉर्म भरले, तर त्या पूर्ण 1000 फॉर्मचा आयडी पासवर्ड असेल त्या एकाच व्यक्तीकडे, ज्यांनी सर्वात आधी
आयडी पासवर्ड बनवला, नोंदणी केली आणि फॉर्म भरायला सुरुवात केली, तर सर्वच बहिणींकडे आयडी पासवर्ड नसतो. ज्यांनी तो वेबसाईटवर सर्वात आधी रजिस्ट्रेशन केलं, आयडी पासवर्ड फक्त त्यांच्याचकडे असतो. मग आता प्रश्न आहे की भरपूर बहिणी म्हणत होत्या की आयडी पासवर्डचा जो काही या ठिकाणी ऑप्शन आहे आयडी पासवर्ड रिसेट करण्यासाठी, जर तुम्ही आयडी पासवर्ड विसरले असेल तर आयडी पासवर्ड रिसेट करता येतो का? या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेला आहे. आयडी पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी क्लिक करा. अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. पण या ठिकाणी जेव्हा आपल्याला आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर असं काही डिटेल मागितले जाते, तर त्या ठिकाणी ओटीपी येत नाही. आपण आपला आधार क्रमांक किंवा जे काही आयडी आपल्याकडे आहे ते आपण या ठिकाणी सबमिट करतो, पण ओटीपी तुमचा येत नाही. इथून ओटीपी सेंड केला म्हणून सांगितले जाते, पण ओटीपी येत नाही. ओटीपी येत नसल्यामुळे आयडी पासवर्ड रिसेट होत नाही. म्हणजे तुम्ही जर आयडी पासवर्ड विसरले असेल, म्हणजे तुमच्याकडे आयडी असेल, मोबाईल नंबर आहे तर आयडी जे आहे ते सर्वांना पाठच असेल, म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे तर तीच त्यांची आयडी असते. पण जे काही पासवर्ड आहे, भरपूर लाडक्या बहिणी त्यांचा पासवर्ड विसरले आहे. पासवर्ड रिसेट या ठिकाणी सध्या होत नाही. हे तुमच्यासाठी वाईट अपडेट आहे. तर त्यामुळे पासवर्ड विसरले असेल तरी पण तुम्हाला तुमचा फॉर्म चेक करता येत नाही. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना जे आहे ते वेगवेगळे प्रकारचे स्क्रीनवर मेसेज येतात जेव्हा ते आयडी पासवर्ड टाकत असतात. हे इनव्हॅलिड आयडी पासवर्ड म्हणा किंवा मग एरर इथे वेगवेगळ्या प्रकारचे, तर पासवर्ड तुम्ही विसरलेले आहेत. जरी फॉर्म तुम्ही भरला असेल तरी पण आयडी पासवर्ड या ठिकाणी रिसेट करता येत नाही. शासनाने ते ऑप्शन दिलेलं आहे, पण ते ऑप्शन काम करत नाही. आणि यामध्ये बघा भरपूर बहिणी अशा सुद्धा म्हणतात की आमचे पैसे रेग्युलर सुरू आहे, आम्हाला फॉर्मचे स्टेटस चेक करायचं आहे. त्यानंतर भरपूर बहिणी म्हणतात की पैसे बंद झाले, कशामुळे बंद झाले, मग आम्हाला पेमेंटचं स्टेटस वगैरे पाहायचं आहे. तर बघा या ठिकाणी एवढं पण काही इम्पॉर्टंट नाही. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आयडी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा फॉर्म चेक केलाच पाहिजे. एवढं पण काही ते महत्वाचं नाही. पैसे जर सुरू असेल, पैसे सुरू असेल तरी पण तेवढं पण महत्वाचं नाही, कारण त्या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह आहे. पैसे तुमचे दर महिन्याला येत आहे. तुमच्या अर्जामध्ये तुमचे पैसे जे आहे ते अपडेट होत आहे. पैसे बंद असेल तर मग फॉर्म चेक करावा का? तर काहीच गरज नाही. पैसे जरी बंद असेल तरी पण त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हच दाखवण्यात येतो. त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्हच दाखवण्यात येतो. या ठिकाणी बघा जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा 2-3 वेळा दाखवलेलं आहे. या बहिणींचे पैसे बघा बंद झालेले आहे. पैसे बंद झाले आहे पण फॉर्म अप्रूव्ह आहे. यांचे दोघींचे पैसे सुरू आहे आणि फॉर्म सुद्धा अप्रूव्ह आहे. यांचे पैसे बंद झाले पण फॉर्म अजूनही अप्रूव्हच आहे. पेमेंट स्टेटसमध्ये कोणत्याच प्रकारची माहिती दिलेली नाही की कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले. त्यामुळे मग नेमकं फॉर्म आपला चेक करून किंवा मग आयडी पासवर्ड मिळत नाही, कुठे चेक करू, या भानगडीत बिलकुल पडू नका आणि डोकेदुखी स्वतःला लावून घेऊ नका. शासन कोणत्याच प्रकारचं या वेबसाईटवर अपडेट करत नाही. जेव्हा केवायसी अपडेट होईल, केवायसी बद्दल माहिती येईल, तेव्हाच ते अपडेट केवायसी बद्दल अपडेट येईल. जेव्हा केवायसी सुरू होईल तेव्हा पण त्या व्यतिरिक्त कोणतीच अपडेट शासनाकडून देण्यात येत नाही. पैसे जरी बंद असले तरी पण फॉर्म अप्रूव्हच दाखवतो. पैसे सुरू असले तर फॉर्म अप्रूव्हच आहे. पेमेंट फक्त त्या ठिकाणी अपडेट होते, पण पैसे कशामुळे बंद झाले हे दाखवण्यात येत नाही. त्यामुळे आयडी पासवर्डचा जो काही तुमचा प्रश्न होता की आम्ही आयडी पासवर्ड विसरलो आहे, आमचं लॉगिनच होत नाही, पण भरपूर बहिणींना एक ऑप्शन दिलेलं आहे की तक्रार करण्याचं. जे काही ऑनलाईन तक्रार करण्याचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ऑनलाईन तक्रार करण्याचं तुम्हाला या ठिकाणी माध्यम मिळते. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे काही तक्रार आपण टाकलेलं आहे त्या तक्रारीचा रिप्लाय वगैरे आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळते गिव्हरन्सचं, म्हणजे नवीन तक्रार करण्यासाठी अशा प्रकारचं पेज तुमचं ओपन होते. एक तो फायदा तुमच्यासाठी आहे. पण तुमच्याकडे जर आयडी पासवर्ड नसेल तरी पण तुम्ही तक्रार करू शकता. कोणीतरी असा व्यक्ती असेल की त्यांच्याकडे आयडी पासवर्ड आहे, आधार केंद्र, सेतू केंद्र, जे आपला अर्ज लॉग इन करून पाहत असतात, मग त्यांच्या आयडी पासवर्ड वरून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. जरी तुमच्याकडे लॉग इन तुम्हाला करता येत नसेल, तुमच्याकडे आयडी पासवर्ड नसेल किंवा तुम्ही आयडी पासवर्ड विसरले असेल तरी पण दुसऱ्याच्या आयडी पासवर्ड वरून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार ऑनलाईन पद्धतीने सबमिट करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तक्रार सबमिट करण्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे आणि तक्रारीचं उत्तर तुम्हाला 100% मिळते. म्हणजे मिळते 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर तुमच्या तक्रारीचं उत्तर तुम्हाला मिळते की नेमके पैसे बंद होण्याचं कारण काय आहे. ठीक आहे. तर जो काही आयडी आणि पासवर्ड बद्दल किंवा मग आम्हाला वेबसाईटच ओपन होत नाही किंवा मग जे काही एरर येत आहे वेबसाईट ओपन करताना, आयडी पासवर्ड नाही, आयडी पासवर्ड घेत नाही, आयडी पासवर्ड रिसेट होत नाही, हा जो काही तुमचा महत्वाचा मुद्दा होता हा तुम्हाला समजला असेल. या योजनेच्या वेबसाईट बद्दल टेन्शन घेऊ नका. या वेबसाईट बद्दल
किंवा लॉग इन करण्यासाठी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल सोप्या पद्धतीने तुमचे पैसे कशामुळे बंद झाले, तर महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये चौकशी करा. त्या ठिकाणी तुम्हाला ते अधिकारी सांगतील की या कारणामुळे तुमचे पैसे बंद झालेले आहे. जो काही महत्वाचा मुद्दा होता आणि ज्या गोष्टीचा तुम्ही टेन्शन घेत होते, तो मुद्दा मी तुमच्यासाठी क्लिअर केलेला आहे. बिलकुल काळजी करू नका. वेबसाईट जी आहे ती फक्त केवायसी करण्याच्या कामाची आहे, दुसऱ्या कोणत्याच कामाची ही वेबसाईट नाही. शासनाची जे काही वेबसाईट आहे ते मी तुम्हाला आधी सुद्धा एका जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भंगार क्वालिटीची वेबसाईट आहे. कोणत्याच प्रकारची अपडेट तुम्हाला या वेबसाईटवर मिळत नाही. केवायसीची जेव्हा अपडेट येईल तेव्हा केवायसीच्या बाबतीत जे काही अपडेट आहे, केवायसी कशी करायची त्याबद्दल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.